नमस्कार मित्रांनो, फिल्म टॉक मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित एक सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज। येत्या 22 तारखेला हा सिनेमा रिलीज होतोय। पण त्याआधी मी तुम्हाला सांगेल की मी या सिनेमाचा ट्रेलर नुकताच बघितलाय, तर मला तो इतका इम्प्रेसिव्ह वाटला, तर त्याचबद्दल आज आपण बोलणार आहोत। चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मुख्य भूमिकेत कोण कोण आहे ते मी माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तर ते मी सांगत बसणार नाही। फक्त एवढं सांगेल की छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतील ठाकूर अनुप सिंग, ज्यांचा पहिला मराठी सिनेमा होता बेभान, जे काही लोकांना माहित नाही, युट्यूबर लोकांना पण माहित नाही, तर त्यांच्या माहितीसाठी मी सांगेल की त्यांचा पहिला सिनेमा हा बेभान होता, जो इतका बेभान पडला की कोणाला आवडलाच नाही। तर त्यांच्याबरोबर आपल्याला बघायला मिळतील अमृता खानविलकर। आता याच्यानंतर आपण बोलूया फक्त ट्रेलरवर। तर मित्रांनो, ट्रेलर ज्यावेळेस आपण बघितला 2 मिनिटं 35 सेकंदचा ट्रेलर आहे, पण कुठंच असं वाटलं नाही की ही गोष्ट होती, ही असायला पाहिजे होती, ही राहून गेली, असं कुठेही वाटत नाही। इतकं जबरदस्त प्रेझेंटेशन आपल्याला या सिनेमात बघायला मिळालं आहे। सिनेमाची जी टीम आहे त्यांनी यावरती किती मेहनत घेतलेली, कारण प्रोमो मध्ये, टीजर मध्ये जे ग्राफिक्स आपल्याला बघायला मिळालं होतं ना, ते किती इम्प्रूव्ह केले ते आपल्याला या ट्रेलर मध्ये नक्कीच समजते, कारण ते बघतानाच इतकं रिअलिस्टिक वाटते। म्हणजे नक्कीच टीमने खूप मेहनत घेतली ते आपल्याला दिसून येते। तर मित्रांनो, सिनेमाचा विषय काय ते तुम्हाला सर्वांना माहितच आहे। आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित हा सिनेमा आहे। पण मित्रांनो, मी तुम्हाला या सिनेमाची एक खास गोष्ट सांगतो। ज्यावेळेस मी हा ट्रेलर बघितला, माझ्या अंगावरती अक्षरशः काटा आला। इतका जबरदस्त सिनेमा हा असेलच, आणि या ट्रेलरवरून तर ते नक्कीच दिसते। ज्यावेळेस पण आपल्या ट्रेलरमध्ये हनुमानजीची एक मूर्ती प्रतिमा आपल्याला बघायला मिळते, त्यावेळेस अक्षरशः अंगावरती काटा आहेत की किती जबरदस्त ते प्रेझेंटेशन किंवा ती ग्राफिक्स आपल्याला या सिनेमात बघायला मिळाले। असे सिनेमा आपल्या मराठी इंडस्ट्रीत बनले ना, तर आपल्या मराठी इंडस्ट्रीचा एक हेवा वाटतो माणसाला की भाई, आमच्या मराठी इंडस्ट्रीमध्ये पण खूप मोठ्या लेवलला सिनेमे बनतात आणि भव्य दिव्य असे सिनेमे आपल्याला मराठी इंडस्ट्रीत देखील बघायला मिळतात, आणि काही दिवसापासून तर ते खूप बघायला मिळतात। पण आता लोकांनी पण मराठी इंडस्ट्रीकडे जावं, वळावं आणि ते सिनेमे थिएटरमध्ये जाऊन बघावे, ही एक छोटीशी इच्छा आहे माझी की थिएटरमध्ये जाऊन बघितलं तर आपल्या मराठी माणसाचा, कलाकारांचा पण फायदा होईल, आणि याच्यापेक्षा भव्य दिव्य आपले येणारे काही मराठी सिनेमे आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळतील। तर मित्रांनो, 22 नोव्हेंबरला धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा सिनेमा रिलीज होतोय। त्याचबरोबर रानटी हा सिनेमा देखील रिलीज होतोय। पण माझं एवढंच मत आहे की ज्यावेळेस असे भव्य दिव्य आपल्या मराठी इंडस्ट्रीतले सिनेमे रिलीज होत आहे, तर त्यावेळेस मराठीत कॉम्पिटिशन नाही पाहिजे, आणि धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी मूवी जो आहे त्याचं प्रमोशन पण खूप मोठ्या लेवलला व्हायला पाहिजे, कारण तो मराठी सोबतच हिंदीमध्ये पण प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे माझं एक म्हणणं आहे की या सिनेमाचं प्रमोशन जोरदार झालंच पाहिजे। आता तर या ट्रेलर नंतर तर ते झालंच आहे, पण प्रत्येक मराठी युट्यूबरने प्रत्येक सोशल मीडियावरती प्रत्येकाने पोस्ट टाकून त्याचं प्रमोशन करा, माझी एक छोटीशी इच्छा आहे। आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या सिनेमाचा ट्रेलर जाऊ द्या। जसं विकी कौशलचा छावा आपण बघणार आहोत, तसा हा सिनेमा पण एकदा बघा, ही माझी एक छोटीशी कळकळीची विनंती असेल। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, असेच मराठी सिनेमांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपल्या येणाऱ्या काही मराठी सिनेमांना, या मराठी सिनेमांना सपोर्ट करा। धन्यवाद।